लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. रम्या फरशी पुसत असते. फरशीवर पडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. त्यावर ती आई आई असं म्हणून विवळायला सुरू करते. तिचा आवाज ऐकून वसुआत्या किचनमधून बाहेर येतात आणि तिला उठवतात आणि म्हणतात, अगं बघून कामं करत जाणार रम्या. तेव्हा रम्या तिच्यावर चिडते आणि म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे होते आई. काय गरज होती तुला नंदिनीला लग्नातनं किडनॅप करायची? त्यावेळेला मला एका शब्दानं काहीही बोलली नाही. सगळं एकटीच ठरवून झालीस आणि सगळं करून रिकामी झालीस आणि आता तुझ्या पापाचे भोग मी का भोगू? मला भोगायला लागतायत हे भोग. आणि एवढं सगळं करूनही झालं का माझं पार्थ लग्न? सांग ना, झालं का? रम्या असा पलटवार करत आहे हे बघितल्यानंतर वसुआत्यालाही खूप राग येतो. ती म्हणती, कसं होणार पार्थसोबत लग्न? सांग ना, कधीतरी वागलीस का तू पार्थसोबत? त्याच्या मनात भरेल असं प्रेमाने कधीतरी वागलीस का? सगळं जे काय वागले असेल ना ते सगळा वरवरचा दिखावा होता. आजपर्यंत तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं आणि तू हे असं बोलतीयस? त्यावर रम्या म्हणते, तू केलेल्या गोष्टी माझ्या मातीत होपू नकोस आई, असं म्हणून त्या दोघींमध्येच भांडण लागतं.